Miss, revision we have to write in rough books. Miss, now आता नाही लिहायचं, मी तुम्हाला पीडीएफ पाठवणार तेव्हा. तर इकडे लक्ष आता तुम्हाला प्रेझेंटेशन दिसत असेल. कोणाचा माईक ऑन आहे? माईक कोणाचा ऑन असेल प्लीज बंद करा. आता तुम्हाला प्रेझेंटेशन दिसते का? हे बघा, तुम्हाला मी रिव्हिजन असं लिहिले, आजची डेट लिहिली आहे बघा, दिसते ना तुम्हाला? हो टीचर. हो मिस. शाळेचं नाव लिहिलंय, तुमचं सामान काढायला. डिव्हिजन आणि डेट लिहिली. आता आपण एक एक क्वेश्चन लिहूया. प्रश्न पहिला बघा, मी तुम्हाला काय सांगितलंय, शिकवताना अजिबात आवाज नको. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. मी क्वेश्चन मी पहिले रीड करते, त्यानंतर मी एक एक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार, त्या विद्यार्थ्यांनी रेडी राहायचं. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तर लिहा. तुम्हाला मराठीमध्ये फक्त वन लाईन आन्सर लिहायचंय. तर पहिला प्रश्न आहे, नदीचा जन्म कुठे होतो? 2, मुलांची सहल कुठे गेली होती? आमराई. मध्ये बोलू नका. 3, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? 4, रविवारी. नदीचा वेग कधी कमी होतो? 5, फोनचे बिल कुठे भरले जाते? 6, आई महिनाभराचे कोणते सामान भरायचे? आता मी ज्या विद्यार्थ्याचं नाव घेईल त्यांनी त्याचं माईक ऑन करायचं आणि त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. इतर विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. टीचर काय? मध्ये का बोलतो तू? ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. श्रेया पाटील, स्टार्ट. प्रश्न पहिला रीड कर. प्रश्न पहिला, नदीचा जन्म कुठे होतो? उत्तर दे. इथे तुमचा आवाज इको होतोय. माझा आवाज का नाही जात? मी बोलतच नाही. इको आहे. मिस, नदीचा हे जन्म कुठल्या बुक मध्ये लिहायचंय? कोण बोलतो? एक मिनिट हा, एक मिनिट. ती कोण बोलते ती मला, तिला नाव सांग मला. टीचर मीरा. आता जॉईन झाली? मीरा नाही मिस. मग तेव्हा मी एक्सप्लेन केलेलं तेव्हा कुठे होती तू? हे सगळं आता लिहायचंच नाही. आता नाही मिस. कुठल्या बुक मध्ये रिव्हिजन? मराठीच्या नोटबुक मध्ये. हा मिस, तेच विचारायचं होतं. आता मध्ये बोलू नको. श्रेया पाटील, हो टीचर. व्यवस्थित. नदीचा जन्म कुठे होतो? नदीचा जन्म पर्वतावर होतो. व्हेरी गुड. आता सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. श्रेया पाटीलनी काय आन्सर दिलं बघा. नदीचा जन्म कुठे होतो? नदीचा जन्म कुठे होतो? पर्वतावर. म्हणजे नदीचा जन्म म्हणजे नदीचा उगम कुठे होतो? तर पर्वतावर. पर्वत म्हणजे काय? डोंगरावर होतो. तर आन्सर काय येणार विद्यार्थ्यांनो? नदीचा जन्म पर्वतावर होतो. देन सेकंड, डॅनियल जे आन्सर देणार नाही त्याचे मार्क्स कट केले जातील. प्रश्न दुसरा, डॅनियल तू. सेकंड वन, मुलांची सहल कुठे गेली होती? मुलांची सहल गावच्या आमराई मध्ये गेली होती. व्हेरी गुड. मुलांची सहल गावाच्या आमराईमध्ये गेली होती, असं पूर्ण वाक्यात लिहायचं. विद्यार्थ्यांनो
दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना समजलं का? बोला हो. yes. ओके. थर्ड वन इथेन. प्रश्न तिसरा. इथेन इथेन पूर्वी हा स्टार्ट. प्रश्न तिसरा रीड कर आणि त्याचा आन्सर सांग. मुलांनी किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? मुलाने Answer. किराणा सामान हॅलो कधी आणायचं ठरवलं मुलांनी? मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचे ठरवले. व्हेरी गुड. मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी, सुट्टी म्हणजे हॉलिडे, रजा. का बरं सुट्टीच्या दिवशी आणायचं ठरवलं? पूर्वी सुट्टीच्याच दिवशी का आणायचं ठरवलं? पूर्वी कारण की तिच्या आईला वजन उचलून आणायला लागायचं आणि त्याचं पण व्यापारीत ध्यान चांगलं नव्हतं. व्हेरी गुड. कारण आईला इतर दिवशी जर गेली तर तुमचा आवाज इको होतोय. हा? तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय थोडा थोडा. नाही मिस, तुमचा आवाज खूप क्लिअर आहे. हो मिस क्लिअर आहे. ब्रेक होतोय थोडा. इकडे तुमचा आवाज क्लिअर आहे. इकडे लक्ष द्या. टीचर बोलतात ना, इकडे जे चमचे बोलतात ना, त्यांनी जरा प्लीज सायलेंट राहा. ज्यांचा काही प्रॉब्लेम असतो ते नेटवर्क इश्यू. मी काहीच बोलत नाही, तुमच्याकडून आन्सर घेते मी. तर इकडे बघा, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? कारण सुट्टीच्या दिवशी आणायचं ठरवलं. सुट्टी म्हणजे रजा. का बरं आणायचं ठरवलं? कारण आईला कामासाठी मदत पण होणार आणि त्या मुलाचे व्यवहार ज्ञान सुद्धा वाढवणार आहे. त्यामुळे त्या मुलाने किराणा सामान केव्हा आणायचं ठरवलं? सुट्टीच्या दिवशी. आन्सर काय येणार? सुट्टीच्या दिवशी आणायचं ठरवलं. देन नेक्स्ट वन. प्रश्न चौथा. इथे तुमचा आवाज जाम इको होतोय. ती एकटीच बोलते हा, इतर मुलांना काही इथे नाही आता आवाज तुमचा क्लिअर येतोय. फिफ्थ ए क्लास रोल नंबर 2 जय चापलोट. नदीचा वेग कधी कमी होतो? मिस काय नाही. नाव काय सांग? मीरा. मीरा सांग. प्रश्न चौथा रीड कर. नदीचा बोल ना. नदीचा वेग कधी कमी होतो? कधी होतो कमी? नदीचा वेग, नदी म्हणजे रिव्हर. नदीचा वेग कधी कमी होतो? ज्या वेळेला सपाट मैदानी जागेवर येते. हा, जेव्हा नदी पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते त्यावेळेला नदीचा वेग कमी होतो. तर आता पुन्हा मीरा परत आन्सर दे. नदीचा वेग सपाट होतो तेव्हा नदी वेग कमी होतो. नदी परत इकडे लक्ष दे मीरा. आन्सर कसं लिहायचं बघा. जेव्हा नदी पर्वत उतार्यावरून सपाट मैदानी भागात येते तेव्हा नदीचा वेग कमी होतो. पर्वत म्हणजे डोंगरावरून ती नदी जोरात वाहते, पण सपाट जागेत येते त्यावेळेला नदीचा वेग कमी होणार की नाही सांगा? हो. हा, मग आन्सर काय लिहायचा? जेव्हा नदी पर्वतावरून खाली येते सपाट भागात त्यावेळेला नदीचा वेग कमी होतो. म्हणजे आन्सर काय असलं पाहिजे? सपाट मैदानी भाग हा शब्द तुमचा असला तरच तुम्हाला मार्क्स मिळणार. पुढचा प्रश्न आहे ग्वेन डिसोजा. प्रश्न 5वा. ग्वेन, फोनचे बिल कुठे भरले जाते? मिस काय नाही. हा, नाव सांग. नाव बोल. अदिती म्हात्रे. आदिती म्हात्रे. स्टार्ट.
फोनचे बिल दूरध्वनी केंद्रात भरले जातात. फोनचे बिल दूरध्वनी केंद्रामध्ये भरले जातात. व्हेरी गुड. 6-1. प्रश्न 6. जीत मात्रे. आई महिनाभराचे कोणते सामान भरायचे? आई महिनाभराचे कोणते सामान भरायचे? जीत मात्रे कुठे आहे? येस मिस. जीत मात्रे. येस मिस. हा बोल. आई महिनाभराचे कोणते सामान भरायचे? अरे इकडे फक्त एक शब्द टाकला की तुझा आन्सर झाला ना. आई महिनाभराचे कोणते सामान भरायचे. कोणते या ठिकाणी तुम्हाला तो वर्ड्स जो आहे ना तो लिहायचा आहे, जो शब्द. जुई मिस कॅन आय मिहीर? मिहीर सांग. आई महिनाभराचे किराणा सामान भरायची. व्हेरी गुड. आई महिनाभराचे किराणा सामान. आता किराणा सामान, किराणा या शब्दाला कोणती विलंटी असणार? कला कोणती? हा समोरची बिलांची कोणती? पहिली. पहिली. किराणा सामानाला पहिली. कल पहिली विलंटी. आणि शेवटचं न अक्षर कोणतं आहे? न नळातला की न बाणातला? नळातला सांगितलं तर हिंदीमध्ये होणार हा तो शब्द. मी या तुम्हाला मी तो शब्द कसा लिहायचा तुम्हाला काय इकडून एक्सप्लेन करते, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये तो शब्द आठवला पाहिजे. पहिली विलंटी आहे की दुसरी विलंटी? तर क या अक्षराला पहिली विलंटी आणि न बाणातला. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न पहिला ब. 1-2 शब्दात उत्तर लिहा. आता मी तुम्हाला जे प्रश्न दाखवते अशाच प्रकारे मॉडेल पेपर असणार. नंबर 1. विजेचे बिल कुठे भरले जाते? दूरध्वनी केंद्र. विजेचे बिल कुठे भरले जाते? वीज देयक केंद्रात. हा. देन सेकंड वन. राई म्हणजे काय? राई म्हणजे दाट झाडी. दाट झाडी. ओके. नेक्स्ट. कोणी माझे टाकतात. 5 बी. रोल नंबर 5 रोल नंबर आहे. 5 बी रोल नंबर 5 फरश जे आहे प्रेझेंट असेल तर माईक ऑन कर, कारण काही मुलं अजिबात आन्सर देत नाही. दळवी, सोहम, फ्रेश, सोहम, अब्दुल, सत्यम, जरा पुढे या ना. मिस कॅन आय तंजीम? मिस कॅन आय? तंजीम बोल. तंजीम बोल. जी मुलं आन्सर देणार नाही त्यांचे मार्क्स कट केले जातील. ना. नदी शेवटी कोणाला जाऊन मिळते? तंजीम से आन्सर. नदी शेवटी गावाला जाऊन मिळते. आन्सर करेक्ट आहे का? टीचर कॅन आय सीएन? सीएन से आन्सर. येस टीचर. नदी शेवटी समुद्राला. नदी शेवटी सागराला जाऊन मिळते. एकत्र बोला. नदी शेवटी सागराला जाऊन मिळते. सागराला जाऊन मिळते. नदी शेवटी सागराला जाऊन मिळते. ओके. देन नेक्स्ट वन. कियाना क्वेश्चन नंबर 4. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळले? कियाना. टीचर. हा बोल. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळले? टीचर तुमचा आवाज नाही ऐकू येत आहे. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळले? हा प्रश्न चौथा तुला स्क्रीन वरती दिसतो की नाही? मी इकडून एरो फिरवते. हा नंबर 4th वन. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळले? टीचर मी बोलू कनक? कनक बोल. हा टीचर. आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवपाणी आणि
शिवणा पाणी आणि ऊन सावली. उंचावली खेळली. हा अशा प्रकारचे खेळ खेळले. बघा परत एकदा बघा. आमराईमध्ये मुले लपाछपी, ऊन सावली आणि शिवणा पाणी असे खेळ खेळले. पूर्ण वाक्यात उत्तर आलं पाहिजे. डॅनिएल गोन्साल्विस. 5th वन. नदी आपल्याला कोणता संदेश देते? नदी म्हणजे रिव्हर कोणता मेसेज देतो? वेलन. हा कोणता नदी आपल्याला कोणता मेसेज देते? नदीचं काम काय आहे? नदी काय करते? नेहमी थांबत असते. हा नदीचा प्रवाह चालूच असतो की नाही? हो मिस. हा मग ती काय संदेश देते आपल्याला? नदी ज्याप्रमाणे वाहत असते त्याप्रमाणे आपणही आपलं कार्य केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रोजचा अभ्यास रोज केला पाहिजे. तर म्हणजे काय मेसेज येणार? बोला. मिस मी बोलू. वेलनला आन्सर का नाही? थांबला. यस मिस. का बोल लवकर. थांबला असा हा असं आपल्याला थांबला तो संपला हा संदेश देतो. संपला तो संपला. कोणता संदेश देते? थांबला तो संपला अशा प्रकारचा संदेश देत आहे. तर विद्यार्थ्यांनो हे 5 जे प्रश्न मी विचारले त्या सगळ्यांना लिहिता येतील का? टेक्स्टबुक ओपन नाही बंद करून लिहायचं. नंतर मी तुम्हाला लिहायला देणार. 5 मिनिटं राहिली का कोणाला लिहिता येते मी बघणार आहे. प्रश्न पहिला क. गाळलेल्या जागावर. गाळलेल्या जागावर म्हणजे फिलिंग द ब्लँक्स. 1. सिमरन. हो टीचर. हा स्टार्ट. माणसे डॅश बांधून नदीला अडवतात. काय आन्सर आलं पाहिजे? नदी डॅश. माणसे डॅश बांधून नदीला अडवतात. आता आपले धरण. व्हेरी गुड. धरण बांधून अडवतात. सेकंड. तेजस वाऱ्याने पडलेल्या डॅश आम्ही गोळा केल्या. आम्ही डॅश केले. तेजस कैऱ्या. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या केल्या आणि आम्ही डॅश केले. काय केले? भोजन. थांब जरा मी एक्सप्लेन करते नंतर. सहभोजन केले. सहभोजन म्हणजे एकत्र जेवले. तुम्हाला मी पिक्चर मध्ये दाखवलेलं बघा. पिकनिकला गेल्यानंतर दुपारच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र काय केलेलं आहे? सहभोजन. एकत्र जेवले त्याला म्हणतात सहभोजन. पुढचा प्रश्न आहे. अरे मी एक्सप्लेन केल्यानंतर आता काहीच करायचं नाही. लवेश. प्रश्न तिसरा. आई खूप डॅश होती. कोणत्या लेसन मधला असेल हा प्रश्न? सेंटेन्स बोला. आई खूप. टीचर तुमचा इको होतोय आवाज. आई खूप दमली होती. व्हेरी गुड. दमली होती. पुढचा प्रश्न आहे. बाईने आम्हाला डॅश काढायला सांगितली. चित्रे. 5. नदी डॅश रूपाने पर्वतावरून खाली येते. धबधबा. खाली येते. धबधबा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पहिला ड. खालील वाक्यातील नामाचे प्रकार ओळखा. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिला जाईल आणि तुम्हाला असं सेंटेन्स दिलं जाईल आणि ब्रॅकेट मध्ये तुम्ही आन्सर लिहायचं. नामाचे प्रकार सांगा मला पहिल्या प्रथम. कोणकोणते नामाचे प्रकार? नामाचे प्रकार किती आहेत? विशेष नाम. भावाचक नाम. सामान्य नाम. विशेष नाम. हे झाले नामाचे प्रकार. तर तुम्हाला प्रश्न काय विचारला बघा. खालील वाक्यांतील नामाचे प्रकार ओळखायला सांगितले. तर आता या ठिकाणी पहिलं बघा. मुलगा सायकल खेळतो. आता ब्रॅकेट मध्ये मुलगा हे काय झालं पण? नाम. कोणतं नाम? प्रकार.
नामाचा कोणता प्रकार आहे? मुलगा करेक्ट आन्सर सांगितलं आपण. हा सामान्य नाम. व्हेरी गुड. सामान्य नाम. व्हेरी गुड. सामान्य नाम. व्हेरी गुड. सेकंड, सामान्य नाम. गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगा. गंगा हे काय झालं? विशेष नाम. गंगा. कारण नदीला भारतामध्ये अनेक नद्या आहेत. माईक बंद कर, कोणाचं तरी चालू. कोणाचं माईक ऑन आहे? भारतामध्ये अनेक नद्या आहेत, त्या नद्यापैकी गंगा ही नदी पवित्र मानली जाते, म्हणून गंगा नदीबद्दल विशेष माहिती दिली जाते, म्हणून गंगा हे काय झालं? विशेष नाम आलं पाहिजे. तुम्ही ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? विशेष नाम. विशेष नाम. तिसरं आहे साखरेत गोडवा आहे. साखर. 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 भावचक नाम. साखर कशी आहे? भावाचं नाम. भावचक नाम. भावाचक नाम का? कारण साखर कशी आहे? चवीने गोड आहे. गोडवा आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. म्हणून या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? भावचक नाम. भावाचक नाम. काय लिहायला पाहिजे? भावचक नाम. नाम. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न चौथा. भारत माझा देश आहे. आता नामाचा प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भावाचक नाम सांगा आता. हा? विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. भारत. ओके. तुम्हाला हे नामाचे प्रकार सगळ्यांना समजले का? हो टीचर. तुम्हाला एखादा अजून एक एक्झाम्पल दिलं तर तुम्ही आन्सर का? एखादा हो टीचर. ओरली आन्सर सांगते, तुम्ही लक्ष द्या. हिमालय उंच पर्वत आहे. हिमालय. काय आहे? भावाचक नाम, विशेष नाम, काय आहे? विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. Next. टीचर. हा, शांतता. नेक्स्ट सेंटेन्स. हा, स्क्रीन वरती नाही, मी ओरली सांगते, तुम्ही सगळ्यांनी कान देऊ नये का? शांतता सगळ्यांना हवी असते. शांतता. भावचक नाम. म्हणजे तुम्हाला भावचक नाम. ओके, व्हेरी गुड. तुम्हाला म्हणजे नामाचे प्रकार एकदम करेक्ट समजले ना? पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द. समान म्हणजे मिनिंग, हा एका शब्दाचा दुसरा अर्थ. तर पहिला बघा सागर. सागर या शब्दाचा अर्थ काय सांगा? समुद्र. समुद्र. व्हेरी गुड. डोंगर. पर्वत. नदी. लक्षिता. सरिता हा शब्द करेक्ट आहे, पण सरिताला विलंटी कोणती आहे ना? रला पहिली विलंटी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाईस. कष्ट. व्हेरी नाईस. मेहनत. व्हेरी गुड. मेहनत. सहल. पिकनिक. पिकनिक. पर्यटन. से टुगेदर. पर्यटन. सहल म्हणजे फेरफटका किंवा पर्यटन. पुढे बघा विरुद्धार्थी शब्द. सगळ्यांनी ऐकडा. विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड्स. नंबर 1 आनंदी. आनंदीचा अपोजिट वर्ड दुःखी. सकाळी. संध्याकाळी. सायंकाळी.
सायंकाळी संध्याकाळी. जन्म जन्म मरण मरण मरण. फरक फरक जन्म आणि फरक फरक समय साम्य खाली साम्य खाली वरती वरी जड 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 हलके जड. हलक हलकं आता हलक पुढचा प्रश्न बघा. वचन नंबर 1 शाळा. शाळाचं काय ना शाळा म्हणजे शाळा शाळाच येणार. त्या ठिकाणी बदल होत नाही. विद्यार्थ्यांनो बदल होत नाही. नेक्स्ट मेणबत्ती मेणबत्त्या सामान सामान्य गमती गमती कोणाचं माहित कोण लिजा मिर्झा माईक बंद कर. आता इकडे स्टुडंट्स जे प्रश्न दाखवते बघा तुम्हाला हे स्क्रीनवरती प्रश्न दिसतात ना. आता तुम्ही तुमचं मराठीचं बुक किंवा रफ बुक असेल ते ओपन करा आणि हे प्रश्न लिहत बसा. त्यानंतर मी तुम्हाला प्रेझेंटेशन बंद करणार आणि कॅमेरा ऑन करून ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल त्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न जर नसेल ना तर मी मार्क्स कट करेन. आता प्रामाणिकपणे फक्त 5 मिनिटं राहिले एवढे प्रश्न मला लिहून दाखवा. नाव स्टार्ट. नुसते प्रश्न कर. क्वेश्चन आणि आन्सर. मिस कोणत्या बुक मध्ये? तुमच्याकडे जी बुक असेल ती नोटबुक असेल रफ बुक असेल त्याच्यात आता लिहा आणि आजची डेट टाका आणि टाइम पण टाका. 11:45 झाले. 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात तुम्हाला क्वेश्चन लिहून पाहिजे. टीचर लिहायचंय का आन्सर पण लिहायचंय. क्वेश्चन आणि आन्सर जे मुलं एकसारखी बोलतात त्यांना मी बाहेर काढणार. मला फक्त बघायचंय तुम्हाला लिहिता येते की नाही. फक्त 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. 5 मिनिटात एवढे प्रश्न मला लिहून पाहिजे. क्वेश्चन आणि आन्सर. बुक लिहू ना बुक आपण क्लासमध्ये कशी मी तुम्हाला रिव्हिजन देते त्यावेळेला मी कसं आन्सर लिहायला सांगते ताबडतोब तसंच तुम्ही क्लासमध्ये आता मला एक क्वेश्चन आन्सर लिहून पाहिजे कारण आता आपण रिव्हिजन घेऊन झाली. टीचर रफ बुक मध्ये लिहायचं का? नाव स्टार्ट. येस. मॅम आन्सर पण लिहू मग एक्सक्यूज मी
Miss done. ओके, तुझं झालंय. 2 मिनिटं थांब. इतर मुलांना पण लिहू दे. Teacher. हा, बोल, काय झालं? मिस डन. ओके, थांबा ना, सगळ्यांचं होऊ दे. Miss done. टीचर डन. चला, आता मला माईक ऑन करून दाखवा. कॅमेरा ऑन करा. मिस शो. हा, टीचर माझे 2च प्रश्न उत्तरे झाले. बाप्टिस्टा, मिस मिस माय टू आर रिमेनिंग. काय झालं? मिस माय Portion. ओनली 2 आर रिमेनिंग. ओके, ज्यांनी लिहिलंय त्यांनी मला दाखवा. व्हेरी गुड. इन्शा, येस, करेक्ट. नेक्स्ट स्टुडंट्स. मिस माय ओनली 2 आर रिमेनिंग. उत्तरे झाले. हा, जेवढी झाली तेवढी दाखवा ना मला. तर नेक्स्ट थर्सडेला पण आपण अशीच रिव्हिजन घेणार आहोत. ओके, तर टेक्स्टबुकच्या मधले आणि टेक्स्टबुकच्या खाली जे प्रश्न आहेत ते लर्न करून यायचं. सीएम बाप्टिस्टा, दाखव मला. ओके, नेक्स्ट थँक्यू टीचर. स्टुडंट्स. शालिनी. हा, माझा पहिलाच चाललंय. मी काय करू? ग्रेसी, दाखव. ओके, नेक्स्ट. मिस कॅन यू सी माय हा, नाव काय? तंजीम. तंजीम, दाखव मला. मिस कॅन यू सी माय ओके, हा, लिडिया, दाखव. Miss, can you see my? ओके, व्हेरी गुड. श्रेया. श्रेया, दाखव मला. मिस कॅन यू सी माय तंजीम. तंजीम, ओके, मी बघितलं. आता ऑल द स्टुडंट्स से थँक्यू. थँक्यू. Thank you, miss. Miss, I